नमस्कार मंडळी. विनोदाच्या आडव्या उभ्या शब्दांना योग्य रीतीनं रचत हास्य कोडव सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका लग्नात सगळ्यात शेवटची वधूवराची पंगत बसतीये आणि या पंक्तीत घडलेली गंमत दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यरथी. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. बोला स्मरण जय जय राम. माकडा माकडा हुपऊ. चला चला जेवायला सुरुवात करा, जेवायला सुरुवात करा. अम्मा आधी बक्षीसी, तेव्हाच यांचं उघडणार ताट म्हणते मी. अयो आज बेळगावी आहे काय? आज मरतायत म्हणतो की मी सगळी. अयो म्हणजे त्याच काय आम्हाला भूक लागली ना, आधी खाऊन घेतो मग देतो ना तुम्हाला बक्षिसी. बक्षीसी आधी हो. ऐका ना. अहो गौऱ्या, देऊन टाका बक्षिसी. नाहीतर ती नाही ऐकणार, देऊन टाका तुम्ही. गौऱ्या पण बोलते, आहो पण बोलते. नाव घेताना पण सेम केलं. गौऱ्या पण बोलली, आहो पण बोलली. तर मी किती बार बोलीस येणे येणे येणे. हे काय याचं गुजराती कॅरेक्टर जाम आवडलं आपल्याला म्हणून तर लग्न केलंय. तुम्ही पण ना. मी काय केलंय कशाला करतेस हे नवीन कॅरेक्टर. देणार तुम्हाला देणार. पाकिट आहेत ना, धेड्याकडे आहेत ना म्हणून. हा नाही हो आधी आम्हाला जेवण घेऊ दे, नंतर आयरच्या पॅकेटसाठी लाईन लागल. हा तेव्हा आम्ही सगळं जेवण घेता. ओ वीरबाई सुरू करा. माझं संपत आलाय. भूक लागली होती ना म्हणून. जेव्हा तुम्ही जेव्हा सुरू करा. तू असं काय करतेस? तुला धीर धरवत नाही ना. मग तू धरलास धीर. सांगत होते जरा थांब चांगलं स्थळ येईल, केलं त्याच्यासोबत लग्न. तुझी मम्मी मला बोलली नाही तुम्हाला. सर सुरू करा आणि भरवा ना. ओके वा ओके सर हा भरवा ना. काय ओके काय हा काय भरवाल आता? हा दादा, तुला काय वाटतं? हो सर, काय भरवणार? घ्यास भरवा घ्यास. गॅस कुठला गॅस? सर घास भरवा. ओके ओके तुम्ही भरवा. ओके एक मिनिट विराज. हा हे प्लेट वरती घे ना. एक मिनिट तिकडे. भाताच्या डोंगरा पलीकडे नवरा बायको. वा एक मिनिट वा मस्त. आता तुम्ही त्यांना भरवा. ओके ओके सर होल्ड करा तिथे. हो नक्की आणि स्माइल ठेवा. हो झालं. थँक्यू. ए विराज हा. तू पटकन आपल्या जेवणाचं सांगू नये. हो दादा सांगतो. अम्मा थोडं इकडे या. तुम्ही वाढताना फोटो काढतो. या इकडे. या दादा, ते म्हणतात सगळं जेवण संपलंय, काहीच उरलं नाहीये. संपलं म्हणजे? मग आपण काय जेवणार आहे? ते म्हणाले की बाहेर जाऊन जेवा, बाहेर चायनीजच्या गाड्या लागल्यात. आपण चायनीजच्या गाड्यावर जेवणार आहे? नाही. शेजवान चटणी द्या, फ्राय नूडल्स द्या, असं त्या चायनीजच्या गाड्यावर जेवणार आपण? कोण आहेत आपण? हा कोण आहेत? फोटोग्राफ. थांब जरा. अयो लवकर काढून घ्या की हो फोटो. तुम्ही थांबा. हो अयो हात दुखतात की हो. थांबा तुम्ही. ओ मोरे, काय झालं रे? आम्हाला जेवायला कुठं आहे? म्हणजे जेवण संपलं म्हणतात ते. असं का जवळ? हे रसिका पटकन जेवण घे, जेवण संपलंय वाटतं. ओ पापड द्या. आई ओ नवरीची आई, तुम्हाला वाटतंय फक्त तुम्ही हळू बोलताय, अख्ख्या मंडपात ऐकू गेलंय. कळतंय ना? एक तर दोन्ही बाजूचा फोटोग्राफर एकच आहे, त्यालाच उपाशी ठेवताय. याला काय अर्थ आहे? ओ कॅटरिंग वाले बाई. अयो काय या लवकर. अयो काय झालं? जेवण कसं काय समजा? अयो संपलं म्हणजे संपलं की हो.
या नवरा नवरीच्या ताटातलं सुद्धा आमचं वाढलं असतं जेवण. हे तुमचं जेवण आहे? तरीच रसिका, मगाशी तू पुऱ्या तळणारा मला 2दा ठसन देऊन गेला. हे बघा अम्मा मावशी, हा. तुम्ही हे चुकीचं केलं. जेवण जरा पुरेसं करायला हवं होतं. हा. अयो पुरेसं म्हणजे तो महाराजा आमचा जेवण बनवून बनवून थकला की हो. तुम्ही 300 ताटं सांगितलेली होती, वाटतं 1700 माणसं जेवून गेली. यात्रा म्हणजे काय आला? नवरीकडची माणसं वाढली म्हणून जमलं असेल. हा, नवरीकडची हा मग? आणि तुमच्याकडच्या माणसांनी रात्रीचं जेवण पिशव्यात बांधून नेलं त्याचं काय? हो हो. काय बोलू नको, बोलू नको मला काय पण. मला तोंड उघडायला लावू नका. कोण उघडता बाई? अम्मा आता जाऊ द्या की हो, कशाला भांडत बसते. देऊन सोड की माझी बक्षिसी. 1 मिनिट विराज, हे पकड. इथे आमचा प्रॉब्लेम कोणी लक्षात घेत नाही, तुमचंच काय बोलत बसलाय. 1 मिनिट. कशाला भांडताय? मी आहे ना, जेवणच पाहिजे ना. हा, काय माणूस आहे यार, एवढ्या गोष्टीवर भांडतोय. हे घे, हे 100 आहेत. नीट बघ, हे 100 आहेत. हे घे 200. हे घे 50. आईस्क्रीम खा जा. छोटू इकडे, हे 10 रुपये घे, लिमिटच्या गोळ्या खा. झालं, जेवून घ्या. चला आता आमच्या फॅमिलीला जेवू द्या, आवाज नका करू. तू मला जेवायला 250 रुपये दिले. हा, काय समजतो स्वतःला? आणि मी कोण आहे? कोण आहेस तू? कोण आहे मी? तू एक साधा फोटोग्राफर आहे, कळलं? जास्त नाटक करू नको, आमच्या फॅमिलीला जेवू दे. चल. साधा फोटोग्राफर का? हा. ठीक आहे. विराज, हा दादा. कॅमेरा दे इकडं. बघितलं, घाबरला का नाही? त्या सगळ्यांचे फोटो काढ, सगळ्यांचे चांगले फोटो काढ. साधा फोटोग्राफर काय करतो ते दाखवतो याला मी. काय करशील? काय करशील? हा, तुमचे कालपासूनचे लग्नातले सगळे फोटो डिलीट करून टाकतो. हाता पाया पडते की मी फोटो डिलीट करू नको की. ए, तुझं काय आहे का? तुझा एक पण फोटो नाही काढलाय मी याच्यात. अयो मगाशी फोटो काढतो माझा असं बोलून सोडलं की हो तू. ते बोलून सोडलं, काढलं नाही. भाऊ मी तुमच्या पाया पडते हो, ते डिलीट नका करू. हिच्या पप्पांचा नागिन डान्स आहे हो त्याच्यात, डिलीट नका करू. अयो अण्णा प्रेशर क्रिएट झालंच असतं तर मग माझी बक्षिसी यांच्याकडून घेऊन सोड की. ए, डुप्लिकेट साऊथ इंडियन. ह्याला सॉरी म्हणायला सांगा, नाहीतर मी डिलीटचं बटन दाबेन. अयो थांबा गौऱ्या, अहो सॉरी म्हणून टाका ना त्यांना. अरे पण मी का सॉरी बोलू? अरे असं काय करताय तुम्ही? आपल्या लग्नाचे फोटो आहेत, आपली आठवण आहे. एवढा सगळा खर्च केलाय, ते सगळे फोटो डिलीट करायला द्यायचे का आपण? का हा गौरव मोरे आजपर्यंत कुणालाही सॉरी बोललेला नाही आहे, पण तू बोलतेस तर मी बोलतो. ए भाई सॉरी. चल हे अजून 200 रुपये घे, ऐश कर. काय हा, अजून पैसे देतोय म्हणजे हा गिनतीच करतोय, किंमत करतोय हा. नाही आता डिलीटच करून टाकतो. मोडून टाकला रे. अयो फोटो डिलीट करू नका की हो, पाया पडते. फोटो कशाला डिलीट करता म्हणते मी. ए विराज, हा हिला बाजूला घे आणि गप्पा मारत बस जा. गौऱ्या सॉरी म्हणून टाक तू त्यांना प्लीज. ठीक आहे, सॉरी. पैसे नाही देत, सॉरी बोलते फक्त. हा आता मला नुसतं सॉरी नको आहे, मग? मला याची जिरवायची आहे. मला याच्याच ताटावर जेवायला बसायचं. भाई काय? तू काय बोलतोय? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काय बोलतोस तू? मला ह्याच्या ताटावर जेवायला बसायचं, नाहीतर मी डिलीटचं बटन दाबतो. हो जावई बापू, बसू दे ना त्यांना तुमच्या ताटावर. माझ्या ताटावर जेवायला नाही बसणार मी. ते आपले पाहुणे आहेत, आपल्यासाठी फोटो काढायला आले. जेवले तर काय फरक पडतो गौऱ्या? आपण नंतर जेवू ना. दादा तुम्ही बसा. तू एक काम कर, तू बस. तू अरे काय बस? अरे ऐका ना. हा बघ हे. विराज, तू जेवायला बस. काय दादा? कॅमेरा हातात ठेव आणि डिलीटच्या बटनावर बोट ठेव. बघतो फोटोग्राफरला कसं उपाशी ठेवतात ते. अरे पण अरे हे ऐका, आता कॅमेरा माझ्या हातात आहे आणि मला नवरीच्या ताटावर जेवायला बसायचंय, नाहीतर मी फोटो डिलीट करेन. कधी कधी एवढं डोकं चालवतो ना, अभिमानच वाटतो त्याचा. शाबास विराज. तुला कॅमेराच्या फ्लॅशने डचकून डचकून मारीन मी, लक्षात ठेव. डिलीट करू. गौऱ्या बसू दे त्यांना जेवायला. अरे पण हे आपण नवरा हा, बायको. जरा कढीपत्ता दादा या जेवायला बस.
बस भाऊ एकदा जेवायला बस आपली प्लेट आणि पोटभर जेव हा हा. तेवढं फोटो डिलीट करू नको हा चल हे बसा बस लागणार मध्ये ना काय पप्पा भाऊ काय रे आम्ही असं जेवायचो दोघांनी काय आता करू शाबास विराज. फक्त फोटोग्राफर म्हणून नाही हेही शिकलं पाहिजे, कळलं? लोक कशी वटणीवर आली बघ. आता जेव्हा दिलं नसतं त्यांनी आपल्याला. दादा एक सांगायचं हा, होतं. सांग ना. मगाशी घाई गडबडीत चुकून डिलीटचं बटन दाबलं आणि सगळे फोटो डिलीट झाले. गप जेव. पटापट पटापट जेव. हा बाकी काय बोलू नको कोणाला. नाही नाही गाडी आणलीच का रिक्षाने जाणार आहेस? तुम्ही सोडणार आहात. मी आता सोडले तुला. एकदम रंगीबेरंगी स्क्रिप्ट होतं. तुम्ही ही जी मोमेंट आहे ती खूप छान कॅप्चर केली मित्रांनो. मस्त झाला परफॉर्मन्स, कलरफुल ऍक्ट. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता. आम्ही फार एन्जॉय केला. सगळ्या मुली खूप सुंदर दिसत आहेत, होय. खूप सुंदर दिसत आहेत. आज दृष्ट काढून घ्या प्लीज. गौऱ्या, तुला अहो गौऱ्या म्हणणारीच बायको मिळणार हे लिहून घे माझ्याकडे. आणि तशीच बायको तुला मिळायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. सगळ्यांनी आपापल्या रोलमध्ये उत्तम कामं केली. विराज फॅन्टॅस्टिक, ओंकार मस्त, भाव खाऊ नेहमीप्रमाणे, रसिका मस्त, खूप मजा आली, वने उत्तम, प्लॅटॉनिक फारच भारी, गौऱ्या व्हेरी चार्मिंग. आणि मला स्टेजचा वापर ज्याप्रमाणे झाला तोही अतिशय आवडला. तू जेव्हा प्लॅटॉनिकनं उचलून घेतलंस ती मोमेंट खतरनाक होती, फार आवडली, मजा आली. लव यू गाईज. थँक्यू सो मच अँड कीप इट अप. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुण्या म्हणून सहभागी झालेले आहेत सवाल अंधाराचा, प्रेमाच्या गावा जावे, गेला माधव कुणीकडे या नाटकांमधून प्रेक्षकांच्या लाडक्या झालेल्या आणि त्यानंतर उत्कृष्ट नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका म्हणून ख्याती मिळवलेल्या सोनिया परचुरे. आणि त्यांच्यासोबत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. हाय प्रसाद. हाय सई. हाय. मी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता समीर चौगुले. 22 ऑक्टोबरला नाट्यगृह ओपन झालेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. सगळ्यांच्या रिहर्सल जोरदार सुरू आहेत. कधी आता नाटकं रंगमंचावर येणार आहेत. माझ्या नाटकाची सुद्धा तालीम आज आहे, पण नेहमीप्रमाणे कलाकार वेळेवर आलेले नाही आहेत. त्यातले एक कलाकार आहे विशाखा सुभेदार. तालीम असं म्हटलं की ती येतच नाही. कितीही करा ती येत नाही. तालीमच्या ऐवजी सहल 5:30ला येईल सकाळी. सकाळी 5:30 वाजता येईल ती. पण तालीम म्हटलं की तिचे गाडीचं स्टेअरिंग जॅम होतं, ती येत नाही. आता बघू किती वाजता येत आहेत, तालीम कधी सुरू होणार आहे. बघा बाबा, फोन बिन करा. नाही रे नाही, ते माझ्या कानू रे, ते माझ्या कानू. ए छोटा काका, नाही रे नाही नाही, अरे ते फ्लॅटचा रंग वगैरे ते माझ्या कानू रे. मग 1.5 वर्ष काय झोपल्या तुम्ही? हां, त्या परवा मी गोडाऊनला गेलेलो तेव्हा तो निलय म्हणतो ते जंगल दाखवतो आपण मागे, त्या 2-3 कुंड्यांना 1-2 भेगा पडल्या आहेत. 250 प्रयोगात काय झालं नाही, तुमच्या गोडाऊनमध्ये ठेवल्यावर कशा भेगा पडल्या रे? नाही नाही बघ, पैसे वगैरे काय मिळणार नाही इथे. एक तिकीट विकलं गेलं नाही, माझ्या कुंड्या फुटायची वेळ आले. नाही नाही, ते बघा रे, तुमची काळजी घ्यायला तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे ना. मग तू ठेव फोन ठेव. ए सम्या, अरे काय आहे बघ, मी तिकडे जाहिरात सोडली आणि थिएटरवरती तिकीट विक्री सुरू पण झाली आणि तालमीचा काय पत्ता नाही. म्हणजे कसं होणार आहे काय? कलाकार कुठे आहेत माझे? तुझे नटा कुठे आहेत? नट्या विशाखा सोनिया कुठे आहेत त्या? तू ना पोराबरोबर दादागिरी करू नकोस, कळलं? नटी समोर आली की गोड बोलतो काय रे? बोलतो मी तुला बरोबर. तसं नाही रे, हे हल्ली नाटकात नट्या टिकतायत कुठे? 4 व्यवस्थित डायलॉग बोलले ना की लगेच सिरियलवाले घेऊन जातात, नाही तर त्यांची लग्न होतात. आता लग्न झाले की मग झालं.
पण आपलं नाटक व्यवस्थित होईल ना? अरे नको टेन्शन घेऊ. पॅन्डेमिकच्या आधी 250 प्रयोग झालेत नाटकांचे. 4 रन-थ्रू का रे? 4 रन-थ्रू पुरे झाल्या. उत्तम होणार नाटक. नको टेन्शन घेऊ. टेन्शन आणि छोटासा मन. टेन्शन नाही रे. ते मला आहे ना आपला संतोष कानेटकर निर्माता त्याला सांगायला लागतं. तो तिकडे ते कुलकुले काय फूड ते यांची फ्रेंची घेतली ना त्याने. फ्रेंची कशाला घेईल रे कोण? लुकतुके फूडची फ्रँचायझी घेतली आहे त्यांनी. म्हणजे गाळा ना, गाळा घेतला ना, तिकडून काहीतरी आणतो इकडे विकतो. तिकडे गल्ल्यावर बसून तुम्हाला फोन करतो, अरे काय तालीम कसं सुरू आहे? एक तर तू काय बोलतो ते कळत. अय्या हे काय पोलीस नाही आला अजून तालमीला. मी खुर्ची आणि हा टिपो आहे. दिसतंय ना मी समोरच आहोत ना. तू उशीर आली आहे, लेट तुला झालाय. हो रे काय झालं, टॅक्सी बुक केली तर टॅक्सीवाला आलाच नाही. मग रिक्षा बुक केली तर मग टॅक्सी आणि रिक्षा दोन्ही आले. मग म्हटलं काय करावं, मग शेवटी बसनीच निघून आले. काय लॉजिक आहे? काय लॉजिक आहे? समीर सर, हा अहो विशाखाताई आधी बारीक होत्या ना, आता केवढ्या झाल्या आहेत. तेच बघतोय मी. विशू, अगं पॅन्डेमिकच्या आधी तू केवढी होतीस, आता केवढी झालीस विशू? हे काय आहे? अगं नाटकात तुला मी असं उचलतो असा सीन आहे. तुला जर मी असं उचललं तर मला असं कोण उचलणार विशू? हे काय आहे विशू? हे काही नाही रे सम्या, 2 वर्ष घरी बसून नुसतं खा खाल्लं चरलं त्यामुळे वाढलंय. होईल रे बारी, किंचित सुटलंय. किंचित? हे किंचित असेल तर माउंट एव्हरेस्टला स्टूल म्हणेन मी. सोनिया किती उशीर? काय मस्त वाटतंय रे, 2 वर्षांनी रिहर्सल हॉलला यायला फार मस्त वाटतंय. माझा फोन. याचं एक सुरू झालंय. हॅलो, हां बोला बोला. हो मीच बोलते. हां किती पोळ्या हव्यात? हो देईन ना देईन. वांगी बटाटा रस्सा हो, आणि छोले नाही छोले ते पण रात्री भिजवतं पण सकाळी असे फुगतात ते छोले. अहो कालिया गब्बर तो पिक्चर, तो शोले, हे मी छोले म्हणते हो. हां चालेल, ओके. मग 3 कालिया वाटाण्याची काळ्या वाटाण्याची उसळ आणि 12 पोळ्या. हो मी लिहून घेतलं. हो अहो, आणि तुम्ही ते तुमच्या ते सासऱ्यांचं नाही मला फोन केलात नाही का? ते 13व्याचा तुम्ही मला फोन करणार होतात. आहेत ते. बर पण मग कसं काय म्हणजे अंदाजाने काय कधी ग म्हणजे मला नक्की सांग. हो ओके बाय. काय चाललंय सोनिया? काय चाललंय आल्यापासून? अरे मला एवढ्या ऑर्डर्स आहेत ना समीर, मी काय सांगू तुला. आय एम सॉरी, सो सॉरी. सोनी मॅडम, कसा सुरू आहे तुमचा कॅटरिंगचा बिझनेस? अरे उत्तम. अरे पॅन्डेमिक मध्ये करणार काय, 2 वर्ष काय करणार, म्हणून मग हे सुरू केलं. आणि माझ्या हाताला चव आहे ना, मग आमचे हेच म्हणाले, मीच काय एकटा, सगळ्यांना असंच पाहिजे. म्हणून मग पोळी भाजी केंद्र चालू केलं. असंच पाहिजे पोळी भाजी केंद्र. सगळ्यांना तुम्हाला पॅम्पलेट्स देते. इथे तालमीला इथे सुरू द्या काका. हे घ्या की वाचा हा का. मी सांगतो. ए समीर हे घे. बने घे, कुर्ल्याला दे हा तुझ्याकडे सगळ्यांना. आणि ताई तुम्ही पण घ्या. अगं विशू अगं ही अगं ओळखलंच नाही मी तुला. केवढी झाली आहेस तू? थोडस. पण मग तू पण मला ऑर्डर दे. मी बिर्याणी सगळ्या करते, व्हेज नॉनव्हेज सगळ्या करते. सगळे करते. गोडाचे काय तू म्हणशील ते मी करते. मोदक करते. पुरणपोळी करतेस? पुरणपोळी नाही ना, तर कॉम्पिटिशन निर्माण झाली. कुणाची? चेतना भट आहे, तिने पुरणपोळ्या चालू केल्या. कोणाला काही सांगता येत नाही गो.
चला ये, चल सुरू कर. सर ते विशाखाताईंच्या कॉस्ट्युमचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? गिरीशला बोलव त्या. नाही ते ए बघायला गिरीश, गिरीश दादा, नाही ते बघायला पाहिजे. बघूया एक मिनिट. ए ते काढ. गिरीश कॉस्ट्युम बघ. नाही हे एक मिनिट. अरे हे काय लहान कोणी मोठा घास घेतलाय? हे काय अर्थच नाही. अरे यार, नाही होणार. हे काय ते हे बघ. हे बघू. अरे बापरे, हे एवढंसं काय? हे मास्क मनी वापरत हे अरे नाही रे, काय करूया? हे नाही होणार. हे नाही होणार. काय करायचं? दुसरं आण. ते हे होत आहे का बघ? सोनियाताईंचं. तुझं आहे. बरोबर, हे केवढं मोठं आहे. तू अजून बारीक झालीस. आणि हे मी घालू का? हे मी घालू? आणि हे तिला दे. म्हणजे कॉस्ट्युम साठी रोल बदला तुम्ही. नाटकाचे रोल बदला. द्या परत ते. द्या परत. काही जमणार नाहीये. नाही पण कपड्यांचं काय मग? कपड्यांचं काय म्हणजे ते? ए छोटे काका काय ते सांग तिला. कपड्यांचं काय? काय म्हणजे? मी फार तर कॉस्ट्युम साठी एखादा नवीन हँगर आणून देऊ शकतो. काय बोलतो छोटा काका तू? म्हणजे काय? आता हँगर घालून जाऊ मी स्टेजवर? कसं बोलतो छोटा काका? असं कसं रे? कसं बोलतो म्हणजे निर्मात्याने मला नव्या कॉस्ट्युम साठी एक नवा पैसा दिलेला नाही. हा मग ठीक आहे मी बोलते. संतोष कानेटकरशी मी बोलते. तू बोल ना. तो तुला तोंडावर हो बोलेल, पण नंतर मला फोन करेल. काय छोटू, तुला इथे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला फोन करायला लागतात. तू काय तिथे छोट्या खेळायला गेलास? समीर, मी तुला आत्ता सगळ्यांसमोर सांगतो, ज्यांनी खाऊन आपली साईज वाढवली त्यांनी आपापले कपडे घरातून आणावे. म्हणजे राणीच्या दासीचे कपडे मी घरून कसे घेऊ देऊ? मी काय घरी वलकल घालते काय? वलकल घालाय तर पंजाबी ड्रेस घालून तो काय तो कार्यक्रम ते मला सांगू नका. ठीक आहे ओके, मग मी गाऊन घालेन. मी माझा गाऊन घालेन आणि स्टेजवर येईन. पण हे बघ समीर, तो गाऊन एकदा आणला की पेटीत जमा करायचा. पेटीत एकदा जमा केला की गाऊन परत मिळणार नाही. अरे ह्याला काय अर्थ आहे? काय म्हणजे? हे असं असेल तर नाही होणार नाटक. अरे नाही होणार नाटक. नाही करू. मला एकट्याला गरज पडले. मी आपण बरोबर मरतोय. तुम्ही दोघांनी थांबा ना जरा. मला बोलू दे ना प्लीज. यार मला वेगळी टेन्शन्स आहेत. हिला उचलायचं रे असं. हे केवढं मोठं टेन्शन आहे यार. हे म्हणा इकडे शिवाजी मंदिर मध्यंतर कशावर होतं? मी तिला असं उचलतो ना, ह्या दासीला उचलतो, याच्यावर मध्यंतर होतं ना. शिवाजी मंदिरचा पडदा किती वेळा बंद होतो? 32 सेकंद. 32 सेकंद. काय करू मी? कसा उचलू तिला? वाशीला विष्णुदास भावे 1.25 मिनिटं. अरे काय करू मी तिकडे? माझं काय होईल याचं मला टेन्शन आहे. अरे पण समीर तू बदलून टाक ना. बाप लँडलॉर्ड आहे माझा. सगळे पडदे जाऊन मी बदलेन. अरे पडदे कुठे सांगते मी? अरे मी म्हणते तू सीनच बदलून टाक. राजा दासीला उचलतो, दाखवूच नकोस ना. तुमचं काय करू यार मी? 250 प्रयोग मी नाटक काय लिहिलंय? राजा विक्रमादित्य येतो बाबा शिकारीवरून, तेव्हा ही नायरा असते दासी, ही तिकडे बेशुद्ध पडते, तो तिला उचलतो आणि ते तू महाराणी भानुमती बघते आणि तुझ्या मनात मत्सर निर्माण होतो. यासाठी मी तिला उचलणं गरजेचं आहे. हिला फरफटत आणलं तर मत्सर कसा निर्माण होईल? हिला उचलणं गरजेचं आहे. लक्षात येतं का तुला? एक मिनिट. एवढं सगळं होतं नाटकात? मला तर काय आठवतच नाही बाबा. मला उचलून घे. अरे स्क्रिप्ट दिली होती ना. स्क्रिप्ट नाही तुझ्याकडे वाचायला? हा सगळे आहेत ना पानं. एक मिनिट छोटा काका, मला 6 पास मिळतील पहिल्या प्रयोग. काय मध्ये मला 8 पास. अरे अरे काय यांचं नाटकाचं तिकीट एक विकलं गेलेलं यांना पासच पाहिजे. आम्हाला पाहिजेत रे. मी आताच सांगतो, आधीच नाटक 50% प्रेक्षकांसमोर करायचं असल्यामुळे कोणाला पासेस मिळणार नाहीत. अरे ह्याला काय अर्थ आहे? नाही. माझा नवरा तिकीट काढून बघणार का नाटक? हे नाही बरोबर. बस झालं. कीप क्वाइट. मला इथे सिन्सिअरली नाटकाची तालीम पाहिजे. तुम्हाला नंतर अर्धा तास देतो तेव्हा डिस्कस करायचं सगळं. ओके म्हणजे काय? मला तुम्हाला नको सांगतो. बस इकडे डोक्यात जाऊ नको तू. नंतर बघ काय ते अर्धा तास हे चले तालीम सुरू करे. नको मला नको बोलूस. नसा फाटी शांत. अशी का काय तोंड देणार तिकडे? करूया ना. तिकीट विक्री ओपन झाली तिकडे. हे चल महाराणी बस तिकडे. चला ये तुला माहिती ना हे तू दासीचा रोल करतेस. काय नाव तुझं? नायगरा. नायगरा? तू नायगरा आहेस? स्वतःकडे बघून नको म्हणूस. मायरा. नायरा नाव आहे तुझं. नायरा तू दासी आहेस कळलं? आणि तू महाराणी. तुझं नाव काय? चुन्नीलाल. चुन्नीलाल? अरे काय कुठल्या राणीचं नाव चुन्नीलाल असतं? काय चुन्नीलाल कसं आलं डोक्यात? हा चुन्नीलाल माझा चक्कीवाला आहे. त्याला मी सारखी पीठ देते ना दळायला, म्हणून माझ्या तोंडात आलं. सॉरी. डब्यात घालून पाठवे ना घरी. सॉरी सांग ना काय चाललंय तुमचं? सॉरी.
हे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. 250 प्रयोग केले त्या नाटकाचे, तुम्हाला माहित नाही तुम्ही रोल काय करताय. चल सुरू कराय. ए काय तू काय जरा थोडी नजर टाक. नाही हे झालं तू बस झालं. नजर बिजर अरे ऐक ना, चल काहीतरी खायला बघा ना, मटार पॅटीस वगैरे. तुला काय द्यायचंय मटार पॅटीस? का द्यायचंय? तू नाही करा म्हणते स्वतःकडे बघून मटार पॅटीस मागतात. लाज नाही वाटत तुला? चला रे सुरू करा आता. नका खाऊ माझं. सुरू करा. हे महाराणी चल सुरू कर. चला सुरू करा. दासी नायरा. जी राणी साहेब बोला, मी इथेच आहे. इथे येऊन बोला. ए दासी अस ना, जा ना तिकडे. तू काय तिला बोलवतेस? तू जा ना तिकडे. काय बॉडी लँग्वेज आहे रे हिची. कसं होणार नाटक? तिला नाहीच करायचंय. ठरवून आली आहे ती. मी काय म्हणते, समजा राणी आली बाहेर अशी चालत चालत आणि तिला बसलेली नायरा दिसली. अरे नायरा काय म्हणतेस, कशी आहेस? बरं ऐक, मला तुला एक निरोप सांगायचा असं तिने सांगितलं तर. 250 वर्षापूर्वीचं नाटक आहे. अरे बरं झालं भेटलीस असं नाही म्हणणार. असं डायलॉग नसतात. मी बावळट नाही आहे लिहिणारा, कळलं का? मी बावळट नाहीये. तू इथे यायचं असला उठ. अगं ही काय करू हिचं मी? अरे तू ना उगाच हायपर होतोस. खरंच अरे उगाच हायपर होतो. उभी राहा इकडे, उभी राहा. मुळात तुझी एंट्री इथून नाही, मागे जा. मागून एंट्री घे. नाही आता तुला मागून एंट्री जा. काय त्याचं आहे रे? कसं रे हे? जगते रोल ती. हे दासी नायरा. अमात्यांना सांगून 12 पोळ्या आणि 3 काळ्या वाटाण्याची उसळ बी विंग मधल्या लेलेंना सुपूर्त करा. 250 वर्षापूर्वी लेले होते बी विंग मधले. समीर ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं मी बोलले. ही ऑर्डर लिहिलीस मागाशी, अशी करून लिहिलीस ना ऑर्डर. ती वाचशील डायलॉग म्हणून. 250 प्रयोग गेले कुठे रे तुमचे? 250 प्रयोग सांगा मला आधी. अरे कसं रे ते गलबत कसं उभं आहे वगैरे? काय सगळ्या गोष्टीचा काय प्रॉब्लेम? अरे मग तू काय जरा नीट कर ना जा. आत्ता ही एनर्जी. ऐक समीर, ते संतोषने तुला सांगितलं ना काय ते? काय लुटके झुटके फूड. लुटके झुटके नाही रे बाबा, लुकतुके फूड. तेच रे ते, त्याची टॅगलाईन वापरायची नाटकात. संतोषला मी सांगितले ते जमणार नाही. अरे राजा विक्रमादित्य लुकतुके फूड्स घ्या का म्हणे? अरे काहीतरी सेन्स लावा यार. मला ना डोकं नका खाऊ. अरे एक वाक्य आहे ना ते सांगायचं ना. लज्जतदार चवीची हेमा सांगून टाक ना. लज्जतदार चवीची हमी आहे. ते हेमा कुठून आणली? अरे काय बोलतोस? तुझं तुला कळतंय? अरे का डोकं खाताय? सुरू करा यार. सुरू करा. करू यार. तू मला परफॉर्मन्स पाहिजे, तालीम पाहिजे मला. हो हिला उचलायचंय रे. नको रे, मला ऐक ना, 4 दिवस आहेत, नको कचकच करू. ऐक होईल. पहिले 2-3 प्रयोग हलतील, नंतर करू ना दणक्या. मला एकही प्रयोग करूया. एकही प्रयोग हलता का म्हणे? तुला खरं सांगतोय मी. हॅलो, डोकं खाऊ नको रे, मला सांगतोय. हा निल्या बोल. करूया ना. दरवेळेस तुमचं करूया. 10 मिनिटात 15,000चं कलेक्शन. दिल्या तू आधी चार्ट बघ. अरे चार्ट बघ, लावणीचा असेल. आपलाच आहे. ऐक तू लक्ष ठेव. मी तुला फोन करतो. आणि ऐक, पैसे राहू नको, वडा वगैरे खा. मी करतो, तुला फोन करतो. अरे बुकिंग व्हायला लागलं रे. म्हणजे श्री गणेश झाला रे. गणपती जीवात जीव आला रे. म्हणजे काय? हे चला आता पटापट तालीम लागूया. ऑनलाईन काहीतरी म्हणा. नाही ते खड्यात गेलं, आधी तालीम करूया. चल. मी पण यांना फोन करते. त्यांना सांगते सगळ्या ऑर्डर्स तुम्हीच घ्या. 1 मिनिट मी त्यांना फोन करते. अगं काय सोनिया. हॅलो. हा तुम्ही सगळे आज ऑर्डर घ्याल का? मला इथे तालीम सोडून नाही येता येणार. पहिल्या 15 मिनिटात 10,000 बुकिंग झालंय. मला फोन नका करू. ओके बाय. मी तिकडून येते. ऐका पण जोरदार करा. मी इथे अशी बसली. आता बोर्ड लागल्याशिवाय आपण थांबत नाही. अरे बोर्ड लागणार, कन्फर्म लागणार. येस जोरदार करायचं. येस. आणि ते विशाखा तुझं ते ड्रेसचं बघतो मी. थँक्यू छोट्या काका. थँक्यू नाही, पण परत खाऊ नको, नाही तर परत वाढायला होईल. करा व्यवस्थित करा. बापरे, 10 मिनिटात 10,000. प्रेक्षक फक्त थिएटरवर गेले आणि तिकीट काढली
माहोलच बदलला यार. खरंच 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 2 वर्ष आपण हे मिस करतोय ना. हे असं किती वाट बघितली रे आपण या सगळ्या गोष्टीची. नाही पण खरं सांगू, माझी ना खात्री होती एकदा थिएटर ओपन झाली ना की लोक येणार. सांगू, प्रेक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. आता जबाबदारी आपली आहे उत्तम प्रयोग करणं आहे. काय चलो let's do it. सई काय म्हणशील? ही शिट्टी तुम्ही जी भावना जागृत केलीत त्या भावनेसाठी आहे. एकतर अतिशय रेलेव्हंट विषय, अतिशय गरजेचा विषय, आणि ही भावना सगळ्यांच्या मनात जागृत होणं खूप गरजेचं होतं. सचिन सर थँक्यू. कारण 2 वर्ष झाली किती लोक येत आहेत थिएटरमध्ये, प्रेक्षक येऊन गर्दी करतायत, हे फिलिंगच हरवलं आहे. आणि ते फिलिंग परत आल्यावर काय होऊ शकतं किंवा कसं होतं याची आठवण तुम्ही पुन्हा एकदा जागी केलीत, आणि अशी जागी केलीत की डोळ्यातून पाणी आलं. फार अप्रतिम. सोनियाताई, खूप मोठा वेलकम तुला. तू मूड सेट केलास अख्ख्या स्किटचा आणि तो करेक्ट सेट केलास. खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. पुन्हा कधी फिरत फिरत आलीस तर नक्की ये. आम्हाला आवडेल. खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सई. मस्त परफॉर्मन्स. कडक. प्रसाद, अत्यंत हृदयस्पर्शी विषय होता. प्रत्येक रंगकर्मीच्या काळजाला हात घालेला असा. ओंकार बने फॅन्टॅस्टिक. विशाखा कमाल कॅरेक्टर होतं. सम्या माइंड ब्लोईंग. सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती असं झालंय जवळजवळ. मी तुला आज मनापासून सांगतो सोनिया, नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू झाल्याचा आनंद जेवढा आहे तेवढाच तू रंगभूमीवर परत आल्याचा आनंद आहे. थँक्यू प्रसाद. या निमित्ताने लोकांना कळेल की सोनिया परचुरे इज बॅक, आणि तू आत्ताही त्यावेळेसारखीच रॉकिंग असशील याबद्दल काही दुमतच नाही. म्हणजे तुझ्या नृत्यात जितकी सहजता आहे तितकीच तसूभर जास्तच तुझ्या अभिनयात सहजता आहे. ॲक्च्युली मी सगळ्यांना थँक्यू म्हणते की या रंगमंचानी मला इथे बोलवलं, सचिननी मला बोलवलं आणि सोनीनी मला बोलवलं, आणि मलाही खूप छान वाटलं. कारण एक वंदना घेऊन शांतपणे उभं राहून घेऊन एक परफॉर्मन्स सुरू करणं, आणि एका वेगळ्याच लईला. आम्ही नेहमी विलंबित लईपासनं द्रुतलईला जातो, इथे द्रुतलईतनं विलंबितचा ठहराव आणायचा. त्यामुळे फार मजा आली, फारच मजा आली. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सो मच. तुमचेही खूप खूप धन्यवाद. मंडळी, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील यांनी सुरू केलंय एक हॉटेल. बघूया तिथे काय घडतंय. कुणाल, ओ कुणाल. काय मालक? हे बाय, मी आता पूजा करतोय. हो, आपलं बवणीचं गिराईक येईन. ते बवणीचं गिराईक आलं की त्याला विचारतो काय पाहिजे काय नाही पाहिजे. त्याला पयाडू नको पहिल्या शॉर्ट मध्ये. आहे ना. हा, काळजी करू नका ना. हो, मी हाव ना. तुम्ही पूजा करून घ्या ना, मग आपल्याला बरकत लागन ना, आपलं हॉटेल चालेल ना मग. पण मालक, देवाले सांगा की आमचं हॉटेल चांगलं चालू दे रे बाबा. हाव रे बाबा. त्या निरोप पोहोचवतो मी तळलो. हो ना. पूजा करू मी. हो ना, करा ना. मांगात गुस्सी ना आता. नाही ना. अरे टेबलावर फडका मारणं बे, जाय ना. हो ना. ढिल्ला ढसक. तुम्ही काय बोलू राहिल्या? अबे मी मंत्र म्हणतोय, पण मला तर ऐकूच नाही येऊ राहिले. अबे ज्यांना सांगतोय त्यांना ऐकू दे. तू काय बादशाह? तुला ऐकू यायला पाहिजे. मंत्री वया चाल नाही गेलो. राम राम. राम राम मालक. राम 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 राम. हे जरा वा वा वा. नाही नाही, असू द्या, चालू द्या, पूजा चालू द्या तुमची. वा. तुम्ही बोईनीचे आहे का? नाही, मी कोल्हापूरचा आहे. मग तुम्ही जा, नंतर या.
आमच्या बहिणीचा गिरायक आला नाही अजून. मला काय ह्यो मस्करी करायला लागला. हिताने मी आलोय सकाळ सकाळ. ह्यो माणूस घालवतोय मला. काय करता? नाही 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 तसं काही नाही. तुम्ही काळजी करू नका. 2 मिनिटं थांबा. अरे हेच बोनीचे गिराईक आहे ना. पण हे तर कोल्हापूरचे आहे म्हणतात ना. अबे जो पहिला गिराईक येतो तो बोनीचा गिराईक राहतो. हो काय? मी पूजा करू का नको मला सांग यार. नाही नाही तुम्ही पूजा करा. अर्धवट सोडू नका राव. मला पाप लागल. तुम्ही पूजा करा. हा चालेल चालेल चालेल. ओय साहेबाची ऑर्डर घे. हा पण ऑर्डर तर देतात ना. मी कसं घेऊ? पूजा चालू आहे म्हणून वाचला नाही तर चेचला असता तुला. मी तुला ऑर्डर देतो. साहेबांची ऑर्डर तू घे. समजला? मग असं नीट सांगा ना. माहीच गलती राहते बहुत दर टाइम आले. सांगा मग तुम्हाला काय काय देऊ? बरं काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे तर काहीच नाहीये. मायाकडं एक बायको आणि एक पोरगच आहे. आणि त्याचं मी काय करू? नाही त्याच तुम्ही काय नको करा. त्याच तुम्ही माई माय म्हणते की त्या बापाने त्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही. ए खोळ्या, अरे तुझ्याकडे नाही. हे तुझ्या हॉटेल मध्ये काय ते विचारतोय ना मी. हा ते काय मेनू कार्ड आहे ना. बटाटा वडा, समोसा, ब्रेड पकोडा, मिसळपाव, मेंदू वडा, इडली, उत्तप्पा, डोसा, मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा, पावभाजी, पुलाव, थाळी, छाछ, लस्सी, कोल्ड्रिंक, एक्स्ट्रा पाव, एक्स्ट्रा रोटी. मरशील का? ह्याच्यातलं काय पाहिजे तुम्हाला? एवढं सगळं आहे तुझ्याकडं? नाही. मग मिसळ पाव ना बटाटा वडा आहे. बुद्ध्याचं बोल की. एक कट वडा घेऊन जा. एक कट वडा घेऊन येऊ. मग 2 पीस मध्ये कट करू की 4 पीस मध्ये करू? मला का हे काय बोलतो हे? एक वडा सांगितलं तू एक कट करून आणतोय तो. नाही 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 तो गल्लत झाली. अरे त्यांना कट वडा म्हणजे रस्सा वडा पाहिजे. सांबार आहे ना. सांबार आहे ना. सांबार बी आहे. सांबार बी आहे ना. हा पण साहेब तुम्ही वडा सांबार खाऊ नका. का? परवा मी ना खाल्लो होतो ना. मग तर माझ्या पोटात गुडगुड 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 झालं होतं. आणि यांच्या पोटामध्ये तर जाम झालं होतं. गुडगुड झालेलं असलं काही देऊ नका बरं का मला. नाही नाही ऐकन तुम्ही. नाही नाही तसं काही झालं नव्हतं. एक पोरे आला होता माझ्याकडे आचार्याचा इंटरव्ह्यू द्यायला. मग त्याला म्हटलं बेटा तुला काय काय पदार्थ बनव. मग त्यांना 3-4 डिश बनवल्या. एकदम खाल्ल्या मी ना. त्याच्यात बम मिरची घातली होती. अरे मग काय धर लोटान जाय नदीवर असंच झालं माझ्या. काय करता? नाही तुम्ही एक काम करा. असलं काही देऊ नका. हे सगळं बाजूला सोडा. मला कोल्हापुरी एकदम झणझणीत मिसळ आणा. आणि पहिला पाणी पाच. पाणी कोणचं देऊ? साधं देऊ, सिलवालं देऊ की नळातून बाटलीमध्ये भरलेलं देऊ? नळातून बाटली भरून देतोय. नाही 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 काय आम्ही गल्लासच वापरणं बंद केलं. हायजेनिक असतं ते. त्याच्यामुळे आपण ते गल्लासच वापरणं बंद केलं. महानगरपालिकेत जे पाणी येतं का नाही ते आम्ही असं नळामधून बाटलीत भरतात मग ते डायरेक्ट प्यायला देतात. नाही मग सील पॅक पाहिजे. सील पॅक पाहिजे तू. बाटली येडायचे तू वागतय. कसं सांभाळतो तुम्ही त्यास? अरे सांभाळणं पडतं. थोडेसे वरच्या तारा तुटेले त्याच्या. पण बायकोच्या घरचा आहे ना सहन करणं पडतं. बरं प्रामाणिक आहे बरं. एकदम इमानदार आहे. म्हणजे तुम्ही टिपचे पैसे दिले ना तो गल्ल्यात आणून टाकतो. अहो लयच प्रामाणिक आहे बेन. नाही 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 असं नाही. चल ऑर्डर आण रे. हे घ्या. ठीक तर ठेवू की. हे काय येड्या? हॉटेलवरती तू काय माडी बांधणार आहेस कांदा वाचवून? कांदा कुठे? कांदा मार. कांदा मार. आणतो बरं का साहेब. कांदा मार. कांदा मारतो. माझ्याकडे राहू द्या परत मारीन. अरे या माणसाने मला अख्खा कांदा फेकून मारला. नाही नाही मी बोलतोय अरे कांदा मारीचा तू डायरेक्ट कांदा मारतो. म्हणला ना कांदा मार. अरे कांदा मार म्हणजे या रश्यात कांदा टाक. अरे त्याच्यात डायरेक्ट कांदा टाकतो का? काढतो कांदा. अरे काय फालतूगिरी लावली तुम्ही हॉटेलमध्ये? असलं येतं तुम्ही. नाही साहेब तसं नाहीये. तो भिंडो काय तुम्हाला उदाहरण दाखवू का? पा अरे तू असं शब्दशः नको घेऊन. अरे तुला जर मी बोलला की तुला खालती दांडी मारली बा तर तू काय करशील? काय अर्थ काढशील बा? मी ना तर दांडीच नाही मारलो. पण दांडी मारणं म्हणजे असं
तेच समजला ना, दांडी मार असं. लागल ना त्याला. असं काय करतो तू येड्या? आणते इकडे इकडे. बेटा दांडी मारणं म्हणजे सुट्टी घेणार आहे राजा. मग असं समजावून सांगा ना मला. अरे तीच गलती झाली आहे. एक एक शब्द समजावणं पडतो मला. एक एक वाक्य चेक करणं पडतं रे माया काका. हाच माझ्या नशिबात हो पहिल्यापासून. एवढी मेहनत दिसून काठ्या खाण्या पडता ह्याडे. तू काबरत जळला रे. कुठूनच आला मी इकडे असं वाटतं मला आता. अरे तू ना फक्त एक काम कर, साहेबांसाठी चाय घेऊन ये मस्तवाली. बस तू काहीच करू नको. माझा उपकार. मलाही मारून चाय घेऊन ये जा. मलाही कोणावर मारायची. नाही 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 येड्यासारखं बोलतो हे. ओ भो तू चहा कोबशी घे, त्याच्यामध्ये चाय टाक आणि त्याच्यामध्ये मलाई टाक आणि मग आण रे माझा बाप. पण चाय कोणती आणू? कोणती? साधी आणू, स्पेशल आणू की जनतावाली आणू? ह्यांचं काय हे लगाय काय म्हणतोस तू? म्हणजे स्पेशल म्हणजे आमच्या मालकाला देतो बनवून ते स्पेशल, आणि साधी म्हणजे सगळ्यांसाठी. आणि जनता म्हणजे? जनता म्हणजे जेवढे गिराईक आले ना त्या सगळ्यांची उरलेली चाय कॅटलीमध्ये टाकून देतो. नाही ना, ते मग खराब होते ना चाय. नाही ना, पण खाऊन तर घ्या ना थोडं. सगळी जनता घेऊन येतो. मला माझं दुकान बंद करा तर मला तिकडे नोकरी देता काय? चल तू तिकडे. कोल्हापूरमध्ये तुला त्या रंकाळ्यात बुडवून बुडवून तुला मारतो. हा सरच एक सई धमाल परफॉर्मन्स होता. कुणालदा तुमचं कॅरेक्टर वेगळं होतं, नवीन होतं काहीतरी. मला ते खूप भावलं. हे कॅरेक्टर आम्ही याच्या आधी पाहिलं आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की याची सिरीज सुरू झाली आहे आणि ही सिरीज सक्सेसफुल होऊ दे असे आशीर्वाद मी तुम्हाला देते. हेमंता फार मजा आली. तुमच्या लँग्वेजने कायम मजा येतेच. 2-3 नवीन शब्द आमच्या शब्दकोशात ॲड होतात आणि त्यांनी फार जास्त मजा येते. ते शब्द आता आम्ही सुद्धा वापरू लागलो आमच्या दैनंदिन जीवनात. ही तुम्हाला आय थिंक याच्यापेक्षा छान कॉम्प्लिमेंट नाही मिळणार असं वाटतं. एकदा फक्त म्हणून दाखवा ना अरुणा, कोल्हापुरी झणझणीत मिसळ. कोल्हापुरी फार वेगळ्या पद्धतीचं कोल्हापुरी ऐकायला मिळालं आणि कोल्हापुरी हे कोल्हापुरी झणझणीत मिसळ. क्या बात आहे. फार मजा आली अरुणा. तुम्ही यांच्यासोबत 4 छान लावलेत नेहमीसारखे. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. प्रसाद छान सुंदर होता विषय. छान एन्जॉय केला तुम्ही तिघांनी. अरुण तुझा शर्ट गुलाबी असला तरी परफॉर्मन्स लाल होता, जाळ. क्या बात आहे. आणि कोल्हापुरी म्हणताना तुझ्या चेहऱ्यावर एक हसू येतं. ते आम्ही फार एन्जॉय करतो. मस्त मजा आली. थँक्यू सो मच त्रिकुट. तर मंडळी याचबरोबर आजची ही हास्य मैफिल इथेच संपतीये. आता भेटतोय उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.